नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आणि सायली बाळाच्या प्लॅनिंगचा विचार करतायत आणि त्यानंतर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने आपला प्लॅन सक्सेसफुल केलाय आणि तिचं स्वप्न वगैरे काहीही नव्हतं. महिपत खरं मध्ये तिथे आला होता हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर जे काही झालंय ते तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर आजचा भाग सुरू होतो. सायलीला जे काल स्वप्न पडलं असतं, ज्याच्यात तिला तिचे आईबाबा दूर जाताना दिसत असतात, तर त्याने ती दचकून उठली असते आणि ती आता अर्जुनला सांगत असते की तुम्ही माझ्या आईबाबांचा विषय उकरून काढला म्हणून हे सगळं झालं आणि मी विचार केला आणि मग तसंच दिसलं स्वप्नात. आणि सायली आता रडत असते. तर अर्जुन म्हणतो, अगं काही नाही हो, तू शांतपणे झोप. तर आता सायली अर्जुनला म्हणते की त्याआधी मला एक सांगा, माझ्या जन्मदात्यांचा शोध तुम्ही नक्की थांबवाल ना? आणि लगेच पुढे आता सायली म्हणते, हे बघा तुम्ही मला माझं ऐकायला हवं. आत्ता कुठे माझं कुटुंब पूर्ण झालंय हो, आणि जे नाही आहे त्यामागे धावून जे आहेत त्यामागचा आनंद मला नाही घालवायचा. आणि जे कधी घडणारच नाही आहे त्याची वाट बघणं खूप त्रासदायक असतो. मनाला फक्त हुरहुर लागून असते. आणि जे पुढे घडणारच नाही किंवा कदाचित घडणार आहे याच्या मागे मला लागायचंच नाही आहे असं म्हणतात. आता सायली रडत असते. तर अर्जुन म्हणतो, अगं कदाचित तुला तुझे आई बाबा परत मिळतील, त्यांचं प्रेम परत मिळेल. तर आता सायली म्हणते, कदाचित हा शब्दच नकोय मला माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यात निश्चित असे फक्त तुम्हीच आहात. त्याशिवाय आई बाबा आहे, हे घर आहे, इथली माणसं आहे आणि मी खुश आहे. व त्यात मला बाकी काहीच नकोय. खरंच तुम्ही प्लीज त्यांचा शोध थांबवा आता, आई बाबांचा शोध नको आता माझ्या. तर आता अर्जुन सायलीचे अश्रू वगैरे पुसतो आणि म्हणतो, अगं सायली, मी कधी माझ्या बायकोला त्रास होऊ देईन का? तर आता सायली बोलत असते की अहो पण असं तसं. तर अर्जुन म्हणतो, नाही, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. सांग मग, मी माझ्या बायकोला कधी त्रास देईल का? तर आता सायली म्हणते नाही. तर अर्जुन म्हणतो, झालं तर मग आता जे काही घडलंय ते सगळं विसर, डोक्यातून काढून टाक आणि शांतपणे झोप आता. आणि अर्जुन त्यानंतर आता सायलीला झोपवून देतो आणि शांतपणे तिला झोपवल्यानंतर आता स्वतः काहीतरी विचार करत असतो. अर्जुन मनात म्हणतो की तू कितीही नाही म्हणत असलीस तरी तुझं स्वप्न हेच दाखवतो की तुला मनातून कुठेतरी तुझ्या आई बाबांना भेटावंसं वाटतं आणि ती भेट मी घडून आणणारच. तर इकडे प्रेक्षकांनो सीन शिफ्ट होतो आणि इकडे प्रिया खूप धावत असते आणि तिच्या मागोमाग आता सुरी घेऊन महिपत धावत असतो पूर्ण हॉस्पिटलभर. आणि महिपतचे डोळे असे लाल लाल झाले असते, पूर्ण खुन्नसनं भरलेले. तसा हा प्रियाच्या खुनाचा फक्त प्यासाच आहे आता. आणि त्यानंतर आता चालत चालत महिपत आता प्रियाकडे येतो आणि प्रियाला जायचा मार्गच नसतो. मागे दरवाजा असतो आणि बाजूला जागाच नसते जाण्याची. तर त्यावर आता महिपत म्हणतो, पळ आता, कुठल्या बिळात जाऊन लपायचं, लप. आज तुझे तुकडे केल्याशिवाय महिपतच्याकडे हालत नसतो इथून. आणि त्यानंतर आता प्रिया ओरडते, वाचवा मला. तितक्यात आता महिपत समोर येतो आणि प्रियाचं तोंड दाबतो. आणि महिपत म्हणतो प्रियाला, आज तुझा बाप पण तुला इथून वाचू नाही शकत. आज तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय मी इथनं जात नसतो असं आता महिपत म्हणतो आणि प्रियाला मारणार. तितक्यात महिपतला एक आवाज येतो. तर आता महिपत तर तिथून निघून जातो. पण ही शहाणी प्रिया बघा काय करते, स्वतःच्या हाताने स्वतःला जखमा करते. तिच्या हाती तिने कैची घेतली असते ना महिपतच्या डिफेन्समध्ये, आणि ती कैची त्यानंतर ती फेकून घेते. त्याच कैचीने ती स्वतःच्या हातावर जखमा करते. तितक्यात आता सगळेजण ओरडत येतात, कोण आहे करत. आणि त्यानंतर आता ती हे सगळे जे लोक आलेले असतात म्हणजे वॉर्डन बॉय आणि पोलीस वगैरे कॉन्स्टेबल, तर त्यांना बघून ही आता नाटकं करू लागते आणि म्हणते, मला वाचवा, मला वाचवा. तर त्यातला एक वॉर्डन बॉय म्हणतो, ओ मॅडम काय झालं? तर त्यावर आता प्रिया अशी दाखवते की ती खूप घाबरली आणि म्हणते, महिपत शिकरे, बघा बघा माझा हात, त्याने वार केला माझ्या हातावर. तर हा वॉर्डन बॉय आता म्हणतो, अय्यो केवढं रक्त येते. आणि तितक्यात सगळेजण आता नर्स वगैरे या प्रियाला घेऊन जातात आणि तिची मलमपट्टी करतात. तर इकडे आता दुसरा दिवस उगवतो. सुभेदारांकडे आता गणपती विसर्जनाची तयारी सुरू असते. तर आता अर्जुन रेडी होऊन बसला असतो आणि सायली पण रेडी झाली असते आणि ती आवरावर करत असते. आणि बघा प्रेक्षकांना, आता सायली सुद्धा मनात विचार करत असते की काल ती अर्जुनवर जरा जास्तच चिडली आहे म्हणून. सायली आता स्वतःशी मनात म्हणते की काल मी ना यांच्यावर जरा जास्तच चिडले. ते तर फक्त माझ्यावरच्या प्रेमापोटीच माझ्या आईबाबाचा शोध घेत होते ना, पण ते नको त्या गोष्टीसाठी जीवाची फरफट करतायत आपली, हे मी न रागावता त्यांना सांगायला हवं होतं. तर दुसरीकडे अर्जुनही सेम विचार करत असतो. अर्जुन मनात म्हणत असतो की माझंच चुकलं, सायलीचा मूड माझ्यामुळेच बिघडलाय. हा, मला माझा शोध तर थांबवता येणार नाही, पण त्यासाठी माझ्या बायकोला डिसअपॉइंट नाही करू शकत ना मी, असा आता अर्जुन विचार करत असतो. आणि त्यानंतर बघा आता अर्जुन काय करतो. अर्जुनला काहीतरी सुचतं. अर्जुन लगेच आता सायलीकडे जातो आणि सायलीला म्हणतो, सॉरी, मी तुझ्या मनाविरुद्ध वागायला नको होतं. तर त्यावर आता सायली सुद्धा लगेच म्हणते, मी पण सॉरी, तुमच्यावर मी चिडायला नको होतं. तर आता अर्जुन स्वतःचे कान पकडतो आणि एकदम क्यूट वेनी म्हणतो, नाही पण मी जास्त सॉरी. तर आता सायली सुद्धा हसते आणि अर्जुनला म्हणते, तुम्हाला एक विचारू का हो, तुम्ही इतके गोड केव्हापासून आहात? लहानपणापासून की मोठे झाल्यावर आणखीन गोड झालात? तर आता अर्जुन थोडा विचार करतो आणि म्हणतो, ॲक्च्युली ना मी लग्न झाल्यानंतर जास्त गोड झालोय, माहीत आहे का?
आणि सायलीचे हात पकडत आता अर्जुन म्हणतो, कारण माझी बायको आहे ना ती साखर आहे, साखर. आणि आता सायली हसते, अर्जुनला म्हणते, मग आता ऐकाल ना तुमच्या बायकोचं, जे आता सापडणारच नाही आहे, त्याचा शोध थांबवाल ना. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, ओके, तुला जे हवंय तेच होईल. आणि आता सायली सुद्धा खुश होते हे ऐकून आणि आपल्या कामाला लागते आणि आनंदी असते ती आता. आणि पूर्वीसारखा तिचा चेहरा आता पडलेला नसतो. तर आता तिच्याकडे बघून अर्जुन म्हणतो मनात, मला माहिती आहे बायको, मनात कुठेतरी तुला सुद्धा तुझे आई बाबा परत यायला हवे आहेत, आणि म्हणूनच मी म्हणालो तुला जे हवंय तेच होईल. आणि थँक गॉड हे ऐकून तू शांत झालीस. आणि त्यानंतर आता अर्जुन दुसऱ्या क्षणी लगेच म्हणतो, आणि हो, मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघायला हवं तुझं ते लाल गाठोडं तिथे आहे की नाही. त्यानंतर आता सायली लगेच आपला आवरावर करते आणि अर्जुनला म्हणते, बरं आता खाली जायचं ना, विसर्जनासाठी सगळे आपले खाली वाट बघत असतील. आणि तसंच होतं प्रेक्षकांना, सगळेजण आता अर्जुन आणि सायलीचीच वाट बघत असतात. तितक्यात आता अर्जुन सायली खाली जातात. तर आता सगळे वाट बघत असतात. तर आता अस्मिता म्हणते, सायली आणि अर्जुन कुठे राहिलेत. तर आता हा अश्विन बघा मध्ये नाक खूप असतो आणि म्हणतो स्वतःच की मला ना लवकर जायचंय विसर्जन करून. तर कल्पना म्हणते, अरे हो जाशील, पण त्याआधी आपला घरचा उत्सव मनाने तर साजरा कर, सुरू नाही होतोय तोच तुझी आपली जायची घाई. तितक्यात आता अर्जुन आणि सायली सुद्धा खाली येतात. तर आता अस्मिता म्हणते, हे बघा आलेत की दोघं. तर आता अर्जुन म्हणतो, काय झालं, तुम्ही थांबलात होतात का आमच्यासाठी. तर प्रताप म्हणतो, अरे काही हरकत नाही, चला आता आता बाप्पाला निरोप देऊया. तर आता सायली म्हणते, हो आधी आरती करून घेऊ. तर आता कल्पना म्हणते, अर्जुन तू आणि सायली आरती करून घे. तर प्रेक्षकांना अश्विनला हे खटकतं आणि अश्विन असा रागातच बघतो दोघांकडे. तर असो, आता दोघं जण जातात, छानपैकी पूजा करतात, आरती करतात. आणि नेहमीसारखंच म्हणजे आता इतक्यात होत आहे तसं सगळी फॅमिली छानपैकी एकत्र साजरं करतात. आणि हा अश्विन एखाद्या कोपऱ्यात असतो आणि मागेच दुरूनच आरती करत असतो. आणि आरती वगैरे झाल्यावर आता मूर्तीचं विसर्जन केलं जातं. अगदी गार्डनमध्ये छानपैकी टब वगैरे सजवलेला असतो आणि त्यामध्ये आता प्रताप मूर्तीचं विसर्जन करतो. तिथे सगळी सुभेदार फॅमिली असते, हात जोडत असते. आता मूर्ती वगैरे सगळं विसर्जन करून झाल्यावरती आता सगळेजण आतमध्ये जात असतात. तितक्यात अश्विनला एक फोन येतो आणि आता अश्विनला समजतं की प्रियासोबत जे काही झालंय काल रात्री, म्हणजे जे तिने स्वतःहून घडून आणलंय, ते आता अश्विनला समजतं की म्हणजे प्रियावर कोणीतरी हल्ला केलाय, वार केलाय. तर तितक्यात आता अश्विन पॅनिक होतो आणि लगेच जातो प्रियाला भेटायला. आणि अश्विन आता त्याच्या वकीलला घेऊन जात असतो, म्हणजे तन्वीच्या नवीन वकीलला सोबत घेऊन जात असतो तिथे. तर त्यानंतर आता अश्विन गेल्या आता प्रियाच्या बँडेज केलेल्या हाताकडे बघून म्हणतो, तन्वी अगो हे सगळं काय आहे. अगो काल रात्री मी निघालो, त्यानंतर तू झोपणार होतीस ना, मग हे सगळं कधी झालं. आणि मला जेलमधून फोन आला होता आणि त्यांनी एवढंच सांगितलं की तू जखमी झाली म्हणून. तर आता प्रिया म्हणते, मी म्हटलं होतं तुला की महिपत शिकरे खूप डेंजरस माणूस आहे, बघ ना त्यांनी मला काल काय केलं. तर त्यावर आता अश्विन म्हणतो, काय महिपत शिकरेने तुझ्यावर हल्ला केला. अगं पण कसं शक्य आहे, इथे कसा काय आला तो. तर त्यावर आता प्रिया म्हणते, अरे तो माणूस काहीही करू शकतो आणि म्हणून तर मी त्याला एवढे घाबरते ना. तर त्यावर आता अश्विन म्हणतो, अगं पण बाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता आणि तो येऊच कसा काय शकतो. त्यानंतर आता अश्विन तिथे असलेल्या 2 कॉन्स्टेबलकडे बघतो आणि त्यांना विचारतो, काय हो तुम्ही काय करत होतात बाहेर. तर त्यावर आता एक कॉन्स्टेबल म्हणतो, साहेब आमचा टाइम झाला होता, आमची ड्युटीचा वेळ संपला होता आणि दुसऱ्या शिफ्टचे कॉन्स्टेबल येतच होते म्हणून आम्ही निघालो होतो. तर आता अश्विन आणखी चिडतो आणि म्हणतो, आणि तेवढ्या वेळात माझ्या बायकोला जर काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. तर आता प्रिया अश्विनला नाटक करतच शांत करण्याचा प्रयत्न करते. तर आता अश्विन म्हणतो, तरीही मी तुला सांगत होतो की मी थांबतो म्हणून येते, पण तू माझं ऐकतच नाहीस ग. तर त्यावर आता प्रिया म्हणते, पण तेव्हा मला कुठे माहिती होतं की एवढं सगळं होणार आहे म्हणून. अश्विन, अरे जेव्हा महिपत शिकरे आला ना तेव्हा मला खूप भीती वाटली, अरे मी खूप किंचाळत होते, मी त्याच्या हातापाया सुद्धा पडले की प्लीज मला मारू नकोस. तरीही त्याने माझ्यावर वार केला. तर आता हे सगळं आता वकील ऐकत असतो आणि त्यानंतर आता प्रिया पूर्णपणे पटवून सुद्धा देत असते या वकिलाला. आणि ती म्हणते, खरं तर सर त्याला मला मारूनच टाकायचं होतं, आणि पण काय झालं तेवढ्यात ते वॉर्ड बॉय वगैरे आले ना म्हणून तो तेवढ्यात पळून गेला. तर आता सीन शिफ्ट होतो आणि सगळीकडे आता शांत वातावरण असतं. असंच होतं प्रेक्षकांना जेव्हा गणपती बाप्पा घरून जातात तेव्हा म्हणजे वातावरण अगदी शांत आणि दुःखद होऊन जातं. तर आता तसंच काहीतरी चर्चा आता सुभेदारांकडे होते. तर आता सायली म्हणते, सगळेजण असतात तिथे, तर सायली म्हणते की जेव्हा दरवर्षी जेव्हा बाप्पा आपल्याकडे येतात ना तेव्हा आपल्याला माहीत असते की आपल्याला त्यांना निरोप द्यायचा आहे, पण तरीही तो गेल्यावर मनाला किती हुरहुर लागून असते ना. तर त्यावर आता कल्पना म्हणते, हो ना ग, असं वाटते की घरातलंच कोणीतरी गेलंय. बघ ना सायली, आता आपलं घर कसं लगेच एकदम सुनं वाटायला लागलंय आता. तर त्यावर आता प्रताप म्हणतो, कल्पनाला चालायचंच ग तेवढं, आता आपण पुढच्या वर्षी बाप्पा कधी लवकर येत आहेत ना त्याची वाट बघूया. तर आता सगळेजण आनंदी होतात थोडे. आणि सायली म्हणते, हो तर, आणि पुढच्या वर्षी आपल्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आपल्याकडे एक छोटासा पाहुणा असणार आहे, असं आता सायली अस्मिताकडे बघत म्हणते. आणि सायली आता म्हणते, हो की नाही अस्मिता ताई. तर त्यावर आता अस्मिता म्हणते, हो, आणि मी छान छान कपडे पण घालणार आहे त्या पाहुण्याला, आणि हो सगळ्या आरत्या सुद्धा त्याला शिकवणार आहे. तर विमल म्हणते, अस्मिता ताई, पण त्याआधी ते बाळ बोलायला तरी लागू दे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, खरंय, पण सगळ्यात महत्वाचं त्याला या जगात आधी येऊ तरी द्या.
तर सगळेजण आता हसतात. तर आता कल्पना म्हणते, पण मी काय म्हणते, अस्मिताच्या बाळाला असं एकटं एकटं वाटलं तर नाही, म्हणजे त्याच्याशी खेळायला त्याचा मामे भाऊ किंवा मामे बहीण तर पाहिजे नाही का, असं आता कल्पना अर्जुन आणि सायलीला म्हणजे असं त्यांच्याकडे बघत म्हणते. तर त्यावर आता अस्मिता म्हणते तर प्रताप म्हणतो कल्पनाला, अगदी बरोबर बोललीस तू कल्पना. आता प्रताप म्हणतो अर्जुन सायलीला, काय अर्जुन काय सायली, बोला तुम्ही काही विचार करतायत की नाही. तर कल्पना म्हणते, हा अर्जुन बोल ना. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो, हा म्हणजे माझी काही हरकत नाही आहे आणि आय एम व्हेरी शुअर माझ्या बायकोची पण काहीच हरकत नसेल. तर आता सायली लाजते आणि तिथून पटकन निघून जाते. तर आता अस्मिता हसते आणि म्हणते, ए लाजली ही. तर त्यानंतर आता अर्जुन सुद्धा म्हणतो, मी जरा माझे कपडे चेंज करून ऑफिसला जातो, आलोच मी. आणि अर्जुन सुद्धा लाजतच तिथून आता निघून जातो. तर आता ते दोघंही निघून गेल्यावर आता अस्मिता म्हणते, अरे हा पण लाजला वाटतं, आणि सगळेजण हसू लागतात. तर आता सीन शिफ्ट होतो आणि आता अश्विन म्हणतो प्रियाला, बापरे हॉरिबल आहे, खूप हॉरिबल आहे. तर आता हा वकील म्हणतो, पण या गोष्टीचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. तर आता या प्रियाला हेच तर हवं असतं. तर हा वकील आता म्हणतो, काल रात्री त्या महिपत शिकरेला कोणी ना कोणी नक्कीच बघितलं असणार. तर आता ही प्रिया म्हणते, हो काल कॉरिडॉरमध्ये जेव्हा मी पडत होते ना, तेव्हा तोही माझ्या मागे मागे पडत होता. तर ते CCTV कॅमेरा आहे तिथे, तर त्यात रेकॉर्ड झालं असेल ना. तर त्यावर आता हा वकील म्हणतो, हो म्हणजे शिकरेने तुमच्यावर हल्ला केला याचा पुरावा आता आपल्याकडे आहे. तो दाखवून कोर्टात आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की तो किती भयानक माणूस आहे, आणि अशा माणसाला घाबरून तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी गेली 2 वर्ष खोटे साक्ष देत होतात, आणि आता हे कोर्टाला मान्य करावंच लागेल. आणि त्यानंतर आता हा वकील सांगतो प्रियाला की थोड्याच वेळात तुम्हाला कोर्टात आता जावं लागेल आणि नेण्यासाठी काही पोलीस येणार. तुम्ही तयार राहा, मी निघतो आता, आपण कोर्टातच भेटूया. असं म्हणून तो वकील तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता अश्विन म्हणतो प्रियाला की तन्वी, आजच्या कोर्ट हिअरिंगसाठी ऑल द बेस्ट, आणि काळजी करू नको, सगळं आपल्या मनासारखं होईल. आणि अश्विन आता स्माइल देतो एक प्रियाला आणि तिथून निघून जातो. तर आता ही प्रिया मनात म्हणते, अरे मूर्खा, सगळं माझ्या मनासारखं होणारच आहे. स्वतःच्या जीवावर खेळून मी इतका रिस्की प्लॅन केलाय, तो उगाच नाही. तर आता इकडे काय होतं प्रेक्षकांनो, प्रियाला बेल मिळते नाही मिळत, सुटते की नाही सुटत, ते आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दुसरा दिवस उगवतो. आणि सायली आता डब्बा पॅक करत असते अर्जुनचा, तितका तिला काहीतरी सुचतं. तर तिथे लवकरच एक कागद आणि पेन घेते आणि त्यावरती ती लिहिते अर्जुनसाठी की प्रिय बाबा. आणि सायली स्वतःशीच अशी हसू लागते आणि मग ती आता चिठ्ठीमध्ये लिहायला लागते, प्रिय बाबा, तू माझ्या आजी आजोबांचं ऐकशील ना, माझ्या आत्ते भावंडाशी मला खेळायला लवकर घरी घेऊन येशील ना. असं म्हणत आता सायली स्वतःशी हसत असते आणि अशी चिठ्ठी ती अर्जुनसाठी लिहत असते आता. आणि ती चिठ्ठी आता त्या बुकमधून फाडून ती आता अर्जुनच्या डब्यात ठेवते. तितक्या तिथे आता कल्पना येते आणि म्हणते सायली, आणि आता सायली दचकते. तर आता कल्पना चेक करत असते भाजी वगैरे कोणती झाली आहे ते घरी. तर त्यावर आता कल्पना म्हणते, छान भेंडीची भाजी, अरे वा, म्हणजे आज अगदी नवऱ्याच्या आवडीचा स्वयंपाक चाललाय. तर आता सायली म्हणते हो. तर आता कल्पना विचारते, काय आज काही खास आहे का. तर सायली म्हणते, नाही खास काही नाही, पण काल रात्री मी जरा चिडले होते ना यांच्यावर, पण यांनी आज सकाळी माझी माफी मागितली आणि मी सुद्धा माफ करून टाकलं. तर कल्पना म्हणते, शाब्बास, रात्रीची भांडणं जी असतात ना ती सकाळी मिटायलाच हवी. म्हणजे कसं आहे ना, दिवसाची सुरुवात अगदी नव्याने करता येते. तितक्यात तिथे आता अर्जुन रेडी होऊन येतो ऑफिसला जाण्यासाठी आणि म्हणतो, बायको मम्मा येतो मी. तर आता तितक्यात सायली म्हणते, हो थांबा, तुमचा डबा तर घेऊन जा. तितक्यात सायली आता लपून ती चिठ्ठी टाकून देते त्यामध्ये आणि अर्जुनला डबा देते. तर आता अर्जुन निघणार असतो. तितक्यात अर्जुनला काहीतरी आठवतं आणि तो बॅगमध्ये काहीतरी शोधत असतो. तर आता सायली विचारते सुद्धा की अहो काय शोधताय तुम्ही. तर अर्जुन काही उत्तर देत नाही आणि काहीतरी शोधाशोधाची सुरू असते. तितक्यात अर्जुनला आता कुसुमचा फोन येतो आणि आता सायलीचं पूर्ण लक्ष असतं अर्जुनकडे. तर नाही सॉरी प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर सावंतांचा फोन असतो. आणि आता अर्जुन मनात बोलतो, यांच्याशी तर सायलीच्या गाठोड्याबद्दल बोलायलाच हवं, पण आता कसं बोलू सायली समोर. तर आता सायलीला सुद्धा थोडासा डाऊट येतो आणि सायली अर्जुनकडे बघत असते की हा फोन का नाही घेत आहे म्हणून. आता आणि अर्जुनला समजत नसतं की सायली समोर फोन कसा घेऊ. आणि आजचा भाग येथेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आता सायली खूप एक्सायटेड असते. अर्जुन कधी तो चिठ्ठी वाचेल आणि सायलीला लगेच कॉल करेल आणि सायलीला असं म्हणेल की प्रिय आई, मी लवकरच या जगात येण्याची वाट बघतोय. आणि दुसरीकडे आता अर्जुनला हे समजतं चैतन्याकडून की आता तन्वीने जो वकील बघितलाय, म्हणजे तन्वीचा जो वकील आहे तो जोराने कामाला लागलाय आणि तो आता खूप प्रयत्न करतोय तन्वीची जी शिक्षा आहे त्याला माफ व्हावी, तिची शिक्षा त्यासाठी. तर प्रेक्षकांना आपले लाडके अर्जुन सायली लवकरच आई बाबा होणार आहे वाटतं. आणि त्यानंतर दुसरीकडे आता ही प्रिया घरी येते की काय करते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या एका अशाच धमाकेदार इंटरेस्टिंग एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.